कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे देवी महागौरी, तू सकल जलांची आई आहेस, भक्तांसाठी धावून येणारी कृपेची गंगा आहेस। आम्हाला तुझा संकेत मिळाला आई। 20 वर्षांनी हा योग आला। आम्ही सर्वजण तुझा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडू। या गावावर, इथल्या लोकांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे। आम्हाला हे कार्य करण्यासाठी बळ दे। आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य कर। या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आई, आज्ञा दे। आज्ञा दे आई, आज्ञा दे। जय देवी महागौरी, जय देवी महागौरी। चला, देवी आईला गाराणं घालून झालेलं आहे। देवी आईने आपल्याला कौलही दिलेला आहे। आता आपण उत्सवाला सुरुवात करूया। रीतीप्रमाणे उत्सवाचे सर्व विधी पार पाडण्याचा मान गुरव कुटुंबाकडे आहे। गुरव कुटुंबाकडे? तेव्हा नागनाथा, उचलतो कुंकवाचा करंडा आणि उत्सवाला सुरुवात कर। थांबा गुरव। हा करंडा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही। रणजित, अरे कुंकवाचा करंडा उचलल्याशिवाय उत्सवाला सुरुवात होईलच कशी? उत्सवाला सुरुवात होईल, पण या नागनाथ गुरवांच्या हातून नाही। गुरव, मागे या। प्रकाश, रणजित, तुम्ही अजून लहान आहात। सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत। हे सगळं दिसतं तेवढं साधं नाहीये। या उत्सवाची जबाबदारी आजच नाही, पिढ्यानपिढ्या या गुरव कुटुंबाकडे आहे। शिवनाथ आणि नागनाथ यांचे वडील विश्वनाथ यांनी हा उत्सव केलेला आहे। केला असेल, पण 20 वर्षापूर्वी त्या शिवनाथमुळे मोठा घात झाला। अहो, त्याच्यामुळे उत्सव मध्येच थांबला। त्यामुळे देवी आईचा कोप झाला। सगळा गाव दुष्काळाने होरपळून निघाला। कितीतरी माणसं रोगराईने मेली त्यावेळी। त्यावेळेला जे काही घडलं ते आपलं प्रारब्ध होतं। आता तसं काही घडणार नाही। नागनाथावर आपण विश्वास ठेवूया। शिवाय आपल्याला परंपरा मोडूनही चालणार नाही। नाही, गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळू देणार नाही। आणि हे फक्त आम्ही नाही म्हणत आहोत, गावातल्या सगळ्यांच्या मनात गुरव घराबद्दल राग आहे, हो की नाही? बुवा, शिवनाथने जे पाप केलं ना, ते कधीच धुतलं जाणार नाही। आम्ही लहानपणापासून ऐकलंय, त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले। अपशकुनी आहे तो शिवनाथ। अरे तुम्ही फक्त ऐकलंय, पण माझ्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहिलंय। दळभद्री आहे तो शिवनाथ। त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय। म्हणून तर त्याची ही अवस्था झाली।
अहो वेडा झालाय तो, म्हणून त्या स्मशानात राहतोय. त्याला महाकपटी असं म्हटलं ना तरी शब्द अपुरा पडेल. ग्रहण लागावं तसं गावाच्या कुंडलीत येऊन बसलाय. देवीच्या पूजेचा मान ह्या गुरव घराचा, आणि तो शिवनाथ स्मशान जोगी झालाय. हो ना, देवीचा जप करायचा सोडून त्या स्मशानात चितेसमोर नाचतोय. स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो. गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय. गावावरती कोणतंही मोठं संकट जर आलं ना तर त्या शिवनाथमुळे. तोच जबाबदार आहे, तोच जबाबदार आहे. बुवा, सगळं गाव विरोधात आहे. त्या शिवनाथमुळे ना सगळ्या गावाला वेठीस धरू नका. गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळू देणार नाही. त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले. स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो. गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय. मी हा कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही. माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते. दलवाई साहेब, अथर्व सरांना लेट होतोय का? नाही म्हणजे ह्याच्या आधी असं कधी झालं नाही म्हणून म्हटलं. आत्ताच बोललो मी त्यांच्याशी, येतील एवढ्यात ते. हं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. सॉरी अजित, पण तुम्ही अंबिका मॅडमच्या खुर्चीवर बसलात. अजित, अजित सर म्हणायचं. केशव दलवाई. यांचा पगार किती, हे बोलतात किती? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.